आम्ही आलेलो आहोत अक्कलकोटला. अक्कलकोटला मी आता इथे औदुंबराच्या झाडाखाली थांबलेली आहे. हे औदुंबराचं झाड आहे आणि याच्या पाठीमागं स्वामी समर्थाची खूप उंच अशी मूर्ती स्थापन केलेली आहे आणि इथंच बाजूला अन्नछत्र आहे. खूप भक्त मंडळी आज अन्नछत्रासाठी दर्शनासाठी येऊन अन्नछत्राला खूप गर्दी झालेली आहे. खूप लोकांची गर्दी इथे दाटलेली आहे आणि ह्या औदुंबराचं झाड म्हणजे त्याचं खूप महत्त्व आहे. औदुंबराच्या झाडाखाली बसून आपण काही चांगले विचार केलो आपल्या अंगातली वाईट शक्ती पळून जात असते. स्वामी समर्थसुद्धा या ठिकाणी. हे बघ मनोज, हे सगळं बाजार स्वामी समर्थाच्या अन्नछत्राकडे हे जाणारी वाट आहे. हो, आता इथे स्वामी समर्थ ग्रंथ भांडार सगळं काही इथं मिळत असतं. आज खूप गर्दी झालेली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं खूप गाड्या यायला लागलेल्या आहेत. हे बघा मंडळी, किती गाड्या आल्यात. कुठं भरपूर अशी गर्दी झालेली आहे. हे बघा, हे बाजार, इथं अष्टगंध, पोत्या, सगळं काय मिळत आहे इथं. हे तिथं आपण काय नारळ बिरळ घेणार आहोत, मग तिथं सोडू तिथं. हे बघा, इथं स्वामी समर्थाच्या मूर्त्या, फूल हार हातातलं बांधायचे, स्वामी समर्थाच्या माळा, प्रसाद, भरपूर काही इथं आपल्याला मिळणार आहे. जशी ज्यांची भक्ती त्या त्या पद्धतीनं तुम्हाला. चल, हां, छान. नाहीत की आहेत का तुझ्यापाशी? हे प्रसादालय, फोटो, सगळं काय आपल्याला छानसे इथं भेटणार आहे. आपल्या घरी जर स्वामीची छोटीशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला टोप्या, अष्टगंध इथून नेलेलं फार महत्त्वाचं असते. सगळं काही इथून घेऊन जायचं. बघा नागेश, इकडे दाखवे स्वामीचे फोटो. स्वामीच्या फोटो मस्त मस्त असे स्वामीच्या फोटो आहेत. आपण नेऊन घरी रोज स्वामीचे फोटो नेऊन आपण शांत चित्ताने जर मंत्र जपला, जप केला, खूप छान. हे बघा माळा, फुलं, वा 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 वा, छान. किती भरून वाटतंय, आपल्या माहेरी आल्यासारखं आपल्याला वाटतंय. श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज विराज, भक्तवत्सल भक्ताभिमानी, श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांना, आज मी आलेले आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाला. तर बघा माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ, किती उंच आणि किती उंच माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहे. मला आता कशाचीच चिंता नाही, मला कशाचीच भीती वाटत नाही. मी स्वामी समर्थाला सगळं घरानं सांगितलेली आहे. आपली चिंता स्वामीला. आज स्वामी चरणी मी वंदन केलेले आहे. स्वामी चरणी मी नतमस्तक होऊन आपलं घरानं त्यांना मी सांगितलेले आहे की हे श्री स्वामी आई, हे श्री स्वामी आई, माझं सगळं घरानं तूच आहे. हे श्री स्वामी आई, माझ्या घरच्या संसाराची सगळी चिंता तुलाच आहे. हे श्री स्वामी आई, माझ्या संसाराचा गाडा तूच ओढणार आहेस आणि माझ्या घरी जे काही बरकत देणार आहेस तूच देणार आहेस. हे श्री स्वामी आई, माझ्या घरात शुभ मंगल कार्य जे आहे तूच आणणार आहेस, तूच साधून आणणार आहेस. तुझ्या मर्जीनं, तुझ्या नियोजनानंच सगळं होणार आहे. म्हणून मला कशाची चिंता नाही. तर तुम्ही सुद्धा कशाची चिंता करू नका. एकदा अक्कलकोटला येऊन स्वामी चरणी नतमस्तक होऊन बघा स्वामी भक्तांनो. खरंच तुमच्या सगळं काही चिंता हटल करता स्वामी चरणी नतमस्तक व्हा आणि स्वामीला काय मागायचं आहे मागा. खरंच स्वामी लई दयाळू आहे. स्वामी आई खूप दयाळू आहे.
तुम्हाला काही दिल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून एकदा अक्कलकोटला या आणि भेट द्या. हे बघा किती उंच अशी स्वामीची प्रतिमा इथं आहे बघा. असली उंच स्वामी आई असताना आपल्याला कसली काळजी आहे, आपल्याला कसली भीती आहे. आपण अजिबात काळजी करायचं नाही, आपण कशालाच भ्यायचं नाही, कसलीच काळजी करायचं नाही. सगळं काही स्वामीचरणी सांगून द्यायचं, स्वामीला सांगायचं सगळंच काही, आणि आपण निश्चिंत राहायचं आणि निश्चिंत राहायला शिकायचं. औदुंबराचं आत्ता झाड तुम्हाला मी दाखवले. स्वामी त्या औदुंबराच्या झाडाखाली बसायचे आणि सगळ्यांना सांगायचे. एकदा काय झालं असंच स्वामी औदुंबराच्या झाडाखाली बसलेले असतात. काही भक्त तेथे आले आणि ते भक्त स्वामीला म्हणले की स्वामी आपण आपल्या घरी चालावं. काय रे, मी तुझ्या घरीच निघालो आहे असं स्वामी म्हणत असताना स्वामी त्यांच्या घरी गेले आणि जेवायला बसले. स्वामी जेवायला बसले असता स्वामी घरी येणार आहेत म्हणून त्या भक्तांनी 4 लोकांचं स्वयंपाक केले. स्वामी, त्यांच्या घरची मंडळी, आणखी त्यांच्यासोबतचे 4 लोक. मग ते 4 लोक जेवायला बसले असता दुसरे 4 लोक स्वामीच्या भेटीसाठी आले. मग ते 4 लोक आल्यानंतर स्वामीने म्हणले काय रे, म्हणले काय रे म्हणल्याबरोबर म्हणजे भक्ताने दुसऱ्या जेवणाची आणखी 4 लोकांची सुद्धा तयारी केली. ते 4 लोकांचं ताट मांडत असताना आणखी दुसरे 4 लोक आले. असं करत करत एक 25-50 लोक तिथे आले आणि त्या 50 लोकांचं जेवण, त्या 4 लोकांच्या जेवणामध्ये स्वामीच्या दयेने, स्वामीच्या कृपाप्रसादाने तेवढे लोकांचं जेवण तिथं झालेलं आहे. म्हणून तुम्ही कसलीच काळजी करू नका. स्वामी असताना आपल्याला कसलीच काळजी नाही. तेवढं 4 लोकांचं जेवण 50 लोकांनी जेवले, ते स्वामीच्या कृपाप्रसादानं जेवले. म्हणून आपण काहीच काळजी करायची नसते, म्हणून आपण कसलीच चिंता करायची नसते. स्वामी पाठीशी असताना आपण कायच काळजी करायचं आहे, आपल्याला काहीच काळजी करायची गरज नाही. तर 25 लोक त्या भक्ताच्या घरी जेवले, काही जोक नाही. म्हणून स्वामी चरणी नतमस्तक व्हायचं आहे, स्वामी आईला हाक मारायचं आहे. ह्याच पद्धतीनं आम्ही हे स्वामी आईचं चॅनल काढलेलं आहे आणि हे दुसरी वेळेस आम्ही स्वामीच्या चरणी आलेलो आहोत. तर स्वामी चरणी नतमस्तक व्हायला आले असता आमच्या स्वामी आई या चॅनलला 8,000 फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत. म्हणून स्वामीची कृपा खूप मोठी आहे. जेवढे स्वामी मोठे आहेत तेवढी स्वामीची कृपा आमच्यावर झालेली आहे. म्हणून मला कशाचीच कमी नाही. म्हणून तुम्हीसुद्धा भक्तांनो अशीच भक्ती करायला लागा. स्वामीवर श्रद्धा ठेवा, स्वामीवर भक्ती ठेवा, तुम्हाला कसलंच काही कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ. चुटकीभर मागितलं तर वंजळभर देण्याची ताकद माझ्या स्वामी आईमध्ये आहे. म्हणून तुम्ही कशालाच भ्यायचं नाही, नतमस्तक व्हायचं आणि स्वामीला मागायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.